आयकर विभागाकडून काँग्रेसला आणखी एक धक्का, 1745 कोटींची नोटीस। तर 2014 ते 2017 दरम्यानचा 1745 कोटी कर थकीत असल्याचा नोटिशीत उल्लेख। राष्ट्रवादीची आज सकाळी पत्रकार परिषद, धाराशिव आणि नाशिकच्या उमेदवारी संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता। वंचितच्या 11 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, सोलापुरातून राहुल गायकवाड यांना संधी, तर माढ्यातून रमेश बारसकर यांना उमेदवारी जाहीर। महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात होणार महत्त्वाची सुनावणी। घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मिळाला होता दिलासा, तर धमानी यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी। माझा नेता पलटूराम निघाला 5 लाख पवार, विरोधी मतदारांनी काय करायचं? विजय शिवतारेंनी निवडणुकीतून माघार घेताच कार्यकर्त्यांचं खरमरीत पत्र। दक्षिण मध्य मुंबईत शिवसेनेत वाद, विभाग प्रमुखाचा मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा, तर खासदार राहुल शेवाळे आणि सदा सरवणकरांच्या गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याची माहिती। महावितरणचा वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक, तर आजपासून वीज बिलात सरासरी 7.5%, तर स्थिर आकारात देखील 10% दरवाढ होणार। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्या 4 दिवस बंद राहणार। व्यापाऱ्यांना मार्च एंडचा हिशोब करण्यासाठी बंदचा निर्णय, तर बंदमुळे शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार। कोस्टल रोडवर बेस्टची प्रतीक्षाच स्वतंत्र मार्गिका असून देखील बेस्टकडून अद्यापही बस सेवेचं कुठलंही नियोजन नाहीच। वाराणसीमधील ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी होणार। सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडणार, तर न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर आज होणार सुनावणी। मुंबई इंडियन्सच्या संघाला लाभणार घरच्या मैदानावर खेळण्याचं सुख, वानखेडे स्टेडियमवर आज होणार सामना, तर मुंबई इंडियन्स समोर राजस्थान रॉयल्सचं असणार आव्हान। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।